नमस्कार, कसे आहात सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. भन्नाट भारी असा चविष्ट पदार्थाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, जो की तुमच्या आमच्या घरात नेहमीच बनतो. आपली आजी, आपली आई हा पदार्थ नेहमीच बनवत आलेला आहे, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हीही कसं बनवतात ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हो हो हो, सांगते काय बनवणार आहे. हे काय आहे? स्प्राईट नाही आहे बरं काय. तर जसं की यांच्या मित्राच्या घरी गाई म्हशी अशी भरपूर जनावरं आहे. दुग्ध उत्पादनाचा त्यांचा व्यवसाय आहे. तर ते नेहमीच आम्हाला कच्चं दूध देतात बरं का. कारण की माझ्या मिस्टरांना आणि आमच्या पूर्ण फॅमिलीला खरवस, हो खरवसचा व्हिडिओ परत एकदा घेऊन आली आहे तुमच्यासोबत, तुमच्यासाठी. तर आज बनवणारे आहे मी खरवस, आणि एका दिवसाचं फ्रेश खरवस कच्चं दूध आहे. आणि त्याच सोबत आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवसाचं ही दूध भरपूर दिलेलं आहे. जवळपास 1 ते 2 लिटर दूध दिलेलं आहे. आणि याचा आता मी मस्तपैकी खरवस बनवणार आहे. तो कसा बनवणार आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत राहा, व्हिडिओ पूर्ण पहा. ॲड्स स्किप करू नका आणि व्हिडिओ सुद्धा स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तर हे एकाच दिवसाचं कच्चं दूध असल्यामुळे यामुळे आपलं नॉर्मल दूधही यामध्ये भरपूर बसणार आहे. तर हे एकंदरीत 1 लिटरच्या वरती दूध आहे कच्चं दूध, त्यामुळे आपण आपलं घरचं दूधही त्यामध्ये 1 लिटर मिक्स करणार आहोत. तर जेव्हा तुमच्याकडे कच्चं दूध अर्धा लिटर आहे तेव्हा तुम्ही 1 लिटर त्यामध्ये नॉर्मल दूध मिक्स करा. ओके. तर आता आपण 2 लिटरचं हे बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतलेला आहे गूळ, 1 वाटी गूळ, 1 वाटी साखर, काजू, बदाम आणि विलायची पूड, बडीशोप आणि जायफळ पूड. आणि मुलांना आवडेल यासाठी मी जो साखरेचा बनवणार आहे त्यासाठी मी व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे. तुम्हीही कोणत्याही तुम्हाला जे आवडतं ते स्ट्रॉबेरी, चॉकलेट, पायनॅपल असं कोणतंही फ्लेवरचं तुम्ही ॲड करू शकता. हे एक्सटर्नल आहे, हे जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, स्किप करायचं तर स्किप करू शकता. तर चला आपण बनवूया. तर आपण याचे 2 पार्ट्स करणार आहोत आता, म्हणजे समप्रमाणामध्ये. ओके. आता आपण याचे 2 भाग केलेले. आपण एक गुळाचं बनवूयात, एक साखरेचं बनवूयात. जसं की मी सांगत होते तुम्हाला खरवस खाण्याचे फायदे. खरवस हे ना कॅलरीज आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतं बरं का. त्यामुळे वजन वाढण्यासही मदत होते. ज्यांना वजन वाढण्याचे प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांचं वजन नाही वाढत आहे, तर आता हे आपण ना एकंदरीत हे दोन्ही मिळून 1 लिटर होतं. अर्धा लिटर मी माझ्या हिशोबाने केलेलं आहे. तर ही आहे 1 वाटी साखर, आणि हा आहे 1.5 वाटी गूळ. कारण गुळामध्ये गोडपणा थोडासा कमी असतो, त्यामुळे गुळ थोडा जास्त घेतलेला आहे मी. तरी मी आधी ना थोडासा साईडला काढून ठेवणार आहे. चेक करणार आहे मी, आणि चेक करणार आहे गोडवा किती प्रमाणात. ओके. आणि चेक केल्याच्या नंतर मग आपण त्यामध्ये प्रमाण वाढवायचं तर वाढवून घेऊया. ओके. आता दोन्हीमध्ये मी साखर आणि गूळ टाकलेला आहे. जसं की मी म्हणत होते, ज्यांना वजनाचे प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांचं वजन वाढत नाहीये, त्यांनी खरवस खाणे हे अत्यंत फायदेशीर आहे. ओके. आणि खरवस हा अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, खरवस आहे ना हा त्वचेसाठी आणि केसाच्या प्रॉब्लेमसाठी खूप फायदेशीर आहे बरं का. ज्यांना त्वचेचे प्रॉब्लेम आहेत, परत केसाचे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्यासाठी खरवस हा एकदम फायदेशीर आहे. आता आपण हे असं एकजीव करून घेऊयात. जसं की मी तुम्हाला खरवस खाण्याचे फायदे सांगितले, तसेच मी तुम्हाला खरवस खाण्याचे तोटेही सांगणार आहे. ज्यांना दुधाची ॲलर्जी आहे, ज्यांना दुधाच्या प्रत्येक पदार्थाची किंवा स्पेसिफिक दुधाची ॲलर्जी आहे, त्यांनी खरवस नाही खायचं आहे बरं का. ज्यांच्या अंगामध्ये बॉडीमध्ये उष्णता आहे त्यांनी सुद्धा खरवस नाही खायचा आहे. ज्यांना उष्णतेचा त्रास होतो, त्वचेचा त्रास होतो, त्यांनी बिलकुल खरवस नाही खायचा आहे. आणि जे लहान मुलांना खरवस देत आहेत त्यांनी लहान मुलांना खरवस देण्याच्या पूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. 1 वर्षातल्या आतल्या बाळांना तर बिलकुल द्यायचा नाहीये. आणि ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी खरवस हा एकदम कमी प्रमाणामध्ये, एक ज्यांना आवडतो त्यांनी फक्त टेस्ट पुरतं 1-2 वडी थोड्या प्रमाणामध्ये खरवस खावा. कारण की ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे, मधुमेह म्हणजे ज्याला जास्त त्रास आहे, त्यांनाही खरवस हा हानिकारकच आहे. आणि ज्यांना पोटात जळजळ होतं, पित्ताचा त्रास आहे, ज्यांना अतिसार आहे, जुलाब आहे, त्यांनीही खरवस नाही खायचा आहे. ओके. जसं की मी तुम्हाला खरवस तर आता हे दोन्ही पण एकजीव झालेले, यामध्ये साखर आणि गूळ विरघळलेला आहे. जसं की मी तुम्हाला खरवस खाण्याचे फायदे आणि तोटे दोन्हीही सांगितलेले, त्या गोष्टीकडे तुम्ही नक्की लक्ष द्या. आणि आता आपण यामध्ये मस्तपैकी हे जे आपण हे सगळं साहित्य घेतलंय, विलायची पूड, हे आपण यामध्ये अर्धी टाकूया. ओके. आणि यामध्ये अर्धे टाकूयात. आणि जे आपण हे आता तुम्हाला काजू बदाम दाखवले होते ते असे मी जाडसर वाटून घेतलेले आहेत, सोपी. ओके. आता आपण हा जो व्हॅनिला एसेन्स आहे ते त्यामध्ये ऍड करूयात. आपण फक्त साखरच्या ह्याच्यामध्ये हे ऍड करणार आहे, कारण गुळाचं बाकी फॅमिली खाणार आहे, हे मुलं खाणार आहे. तर तुम्ही पाहू शकता साखरेचा असा एकदम सुंदर येल्लो कलर आलेला आहे, आणि थोडासा गुळाचा ब्राऊनशी कलर आलेला आहे. थोडासा ब्राऊन असा गुळामुळे कलर आलेला आहे. यामध्ये आपण साखरेच्या ह्याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स ऍड केलेला आहे. आता आपण मस्तपैकी या कुकरला असं तूप लावूयात, आणि यामध्ये हे ठेवून कुकरची शिट्टी बाजूला काढून त्यामध्ये 1 अर्धा तास ठेवूयात. ओके.
कुकरला आता तूप लावलेलं आहे, ते असं सगळीकडे तुमच्याकडे ऑइल ब्रश असेल त्याने लावू शकता तुम्ही. ओके, तुमच्याकडे बटर पेपर असेल तोही खाली ठेवू शकता तुम्ही. आपण 2 डबे केलेले आहे. हे फक्त गुळाचे झालेत बरं का, दोन्हीही डबे. हे दोन्हीही डबे गुळाचे झालेत. तर आपण आता यामध्ये हे जे जायफळ आणि हे सोप हे केलं होतं ना, आपण ते टाकूया. त्यानंतर मग त्याला असं ढवळूया. त्यानंतर आपण त्याच्यावरती असे काजू बदाम जे आपण जाड जाड वाटलेलं आहे ते टाकूया. ओके, आता हे आपण कुकरमध्ये आपण खाली थोडं पाणी टाकलेलं आहे. तर आता आपण हे कुकरमध्ये एकावर एक डबे ठेवलेले आहे. आणि जर तुम्हाला एकच कुकरचा डबा ठेवायचा आहे तर त्यावरती झाकण ठेवा, कारण की खालचं पाणी ते डब्यामध्ये उतरू नये त्यासाठी. ओके, आणि ही कुकरची शिट्टी काढायचं लक्ष करा बरं का, तुमच्या लक्षात नाही राहणार. कुकरची शिट्टी काढायचं लक्ष करा. एक बरोबर 25 ते 30 मिनिटांनी होणार आहे, तोपर्यंत वेट करा, बाकीची कामं करून. इतका मस्त झालाय ना माझा खरवस, खरंच नजर न लागो माझ्या खरवसला. आणि हो, हा झालाय कसा चेक करायचं माहिती का, यात असं केलं ना, हे बघा चाकूला काही लागलंय का, काहीच नाही. जर चाकूला काही लागलं ना मग नाही झालेला असा असतो. आणि हे साईडला असं पाणी पाणी दिसलं ना, खरवस झालाय असं समजायचं. तुम्ही टूथपिक असते ना, तीही यामध्ये हे करून पाहू शकता की झाले. टूथपिकला जर थोडंसं इची टाकलं तर समजायचं नाही झालाय. थोडंसं खाली पाणी अजून वाढवायचं. असं पाणी जर पूर्ण संपलं ना, पाणी अजून वाढवायचं, थोडंसं टाकायचं आणि थोडं अजून वेळ, कंप्लीट अर्धा तास लागतो बरं का. आणि किती सुंदर असं मी टाकलेले ड्रायफ्रुट्स वगैरे असे एकदम वरती आलेले आहेत. एकदम तुम्ही पाहू शकता इतका सुंदर झालाय ना. हे बघा, मी दाखवेल तुम्हाला. यांच्या मित्रांना द्यायचं त्यामुळे आज मी जास्त केलाय. केवढी वडी झाली आहे ही, पाहू शकता कसा झालाय. गरम आहे, खूप गरम आहे सध्या. मी आताच ह्याला ना मस्त थंड होऊ द्यायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं. छान अशा ह्याच्या तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपच्या वड्या बनवायच्या. अजून एक राहिले ते कुकरमध्ये लावले, पाहू शकता तुम्ही. हा छान असा खरवस तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. नंतर मी असं स्क्वेअरमध्ये कट केलेला आहे. गुळाचा वेगळा केला आहे आणि साखरेचा वेगळा केला आहे. सासूबांना गुळाचा खरवस पार्सल द्यायचा त्यामुळे वेगवेगळा केला आहे. आणि अगदी सुंदर कलर आला आहे, मला तर फार आवडला. असा एक फोटो काढला मस्त. त्यानंतर संध्याकाळी आहो आल्याच्या नंतर मुलांना आणि त्यांना खायला दिला. त्यांना तर एवढा आवडला ना, मग मलाही आनंद झाला. एवढं बनवण्याचं मग सार्थ वाटतं जेव्हा मुलं आवडीने खातात तेव्हा. तुम्हालाही कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. बाय, श्री स्वामी समर्थ.